श्री सद्गुरू बाळमामा देवालय क्षेत्र आदमापूर येथे 6 ऑगस्ट पासून अखंड हरिनाम महासप्ताह। श्री सद्गुरू बाळमामांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त 6 ते 13 ऑगस्ट अखेर अखंड हरिनाम महासप्ताहाचे नियोजन केले आहे। 13 ऑगस्ट रोजी सकाळी होणार काल्याचे कीर्तन व महाप्रसाद। दिनांक 6 रोजी पहाटे 4 ते 5 समाधीपूजन, 5 ते 6 काकड आरती, सकाळी 7:30 ते 11:30 श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व श्री बाळमामा विजय ग्रंथ पारायण, दुपारी 3 ते 5:30 रामकृष्ण हरी जपगाथा, भजन व हरिपाठ, सायंकाळी 6 ते 7 प्रवचन, रात्री 9 ते 11 हरी कीर्तन, रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंत हरिजागर असे कार्यक्रम पार पडतील। दिनांक 6 रोजी सकाळी 7 वाजता अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते विनापूजन, तर सायंकाळी पूर्णानंद काजवे महाराज कोगनोळी यांचे प्रवचन, प्रा श्याम नेरकर परळी वैजनाथ यांचे कीर्तन होईल। सप्ताहात होणारी प्रवचने व कीर्तने अशी: दिनांक 7 उद्यशास्त्री शेळेवाडी उमेश दशरथे आळंदी देवाची, दिनांक 8 रोजी अशोकराव कौलवकर गारगोटी अनिल पाटील बार्शी, दिनांक 9 नारायण एकल जोगेवाडी संदीपान हसेगावकर आळंदी देवाची, दिनांक 10 भानुदास कोल्हापुरे इस्लामपूर जयेश भाग्यवते मलगंडगड, दुपारी 12 ते 3 श्री साई माऊली प्रस्तुत राम कुंभार निर्मित संत संघ देई सदा समधूर भक्तिगीताचा कार्यक्रम, दिनांक 11 बाबुराव पाटील सावर्डे श्रावण अहिरे नाशिक, तर सायंकाळी 6 ते 7 बग्गा कारभार यांचा सत्कार समारंभ, दिनांक 12 रोजी प्रवचन श्री इंद्रजित देशमुख व जगन्नाथ पाटील मुंबई, दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता जगन्नाथ पाटील यांचे काल्याचे कीर्तन होईल, सकाळी 10 नंतर दिंडी सोहळा महाप्रसाद होईल, अखंड हरिनाम सप्त्याची सांगता होणार आहे, अशी माहिती श्री सद्गुरू बाळमामा देवालय कार्याध्यक्ष लक्ष्मण होगडे। सद्गुरू श्री बाळमामा देवालय आदमापूर बाळमामांचा 59वा पुण्यतिथी उत्सव सोहळा आरंभ होत आहे। तरी सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी याचा लाभ घ्यावा। तसेच महाप्रसादाचं पण आयोजन केलेलं आहे, त्याचा पण त्यांनी सर्वांनी लाभ घ्यावा। सुरू असलेला हा हरिनाम सप्ताह दिवसेंदिवस मोठे स्वरूप प्राप्त करत आहे व आध्यात्मिकमध्ये क्रांती घडवत आहे। या निमित्तानं सकाळी 7 ते 11 वाचन, संध्याकाळी 6 वाजता प्रवचन व रात्री कीर्तन, तसेच दोन्ही वेळा महाप्रसाद असा भरगच्च कार्यक्रम मंदिर समितीमार्फत आयोजित केलेला आहे। सर्व प्रशासनामार्फत सर्व तयारी करण्यात आलेली आहे, तर या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्यावा। बाळमामानं सांगितलंय, पावट्याला देव जाऊन डोंगरात बसील आणि बाया धनगर कुठे हुडकत येतील, त्या बायाचा झेंडा साऱ्या जगात लागेल। सद्गुरू बाळमामांचा 59वा पुण्यतिथी उत्सव आजपासून सुरू होतोय। आताच विनापूजनानं त्याची सुरुवात झाली। त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, तसेच बाळमामा विजय ग्रंथाचे वाचन, दुपारी नाटाचे भजन, संध्याकाळी प्रवचन, रात्री कीर्तन असा हा नित्याचा 7 दिवस 6 कार्यक्रम होणार आहे। त्यासाठी भाविकांनी याचा लाभ घ्यावा हे देवस्थानतर्फे आवाहन करत आहे। न्यूज शाही कोल्हापूरसाठी मुरगुळ प्रतिनिधी सर्जेराव भाट।